आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये अत्याचार झालेला आहे। पहाटे हा अत्याचार केला गेला। 23 सुरक्षा रक्षकांचं त्यानंतर निलंबन केले गेले। पुण्यातील स्वारगेट डेपोमध्ये हा प्रकार घडलेला आहे। डेपो मॅनेजर तसंच कंट्रोलरची चौकशी करून अहवाल सादर करा असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिलेत। नव्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेत। तर स्वारगेट बस स्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाला होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर पहाटे 5:30च्या सुमारास एका बंद बसमध्ये एका विकृतानं अत्याचार केला। त्यानंतर मात्र आता या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे। इथल्या सुरक्षा रक्षकांना निलंबित केले गेले आहे। तसंच पुढील तपासणी चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिलेले आहेत। मात्र पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय। तसंच येथे डेपो मॅनेजर कंट्रोलरची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत। आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडलेला आहे। तरुणीवर एका शिवशाही बंद बसमध्ये नेऊन या तरुणीवर पहाटेच्या सुमारास अत्याचार केला गेला। त्यानंतर मोठ्या प्रमाणात यावर वाद सुद्धा झाला। ठाकरे गटाकडून या ठिकाणी तोडफोड सुद्धा करण्यात आलेली आहे। तसंच नीलम गोरे यांनी सुद्धा या ठिकाणची पाहणी केलेली आहे। पोलिसांनी निर्देश सुद्धा दिलेत। मात्र यानंतर परिवहन विभागाकडून कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। स्वारगेट बस डेपोतील सुरक्षा रक्षकांचं निलंबन केले गेले। 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन केले गेले। पुण्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा स्वारगेट बस डेपो। मात्र याच ठिकाणी पहाटेच्या सुमारास एका तरुणीवर अत्याचार झालाय। त्यानंतर परिवहन विभागाकडून कारवाई करायला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम सुद्धा आपल्यासोबत जोडतील, त्यांच्याकडून माहिती घेऊच। मात्र हा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे।